भ्याड आणि पळपुट्या पाकिस्तानच्या लष्कराने आता नागरिकांचा शिल्ड म्हणून वापर सुरू केलेला आहे। सीमेलगतच्या खेड्यांमधनं ज्या ठिकाणी नागरी वस्त्या आहेत अशा ठिकाणी जाणीवपूर्वक लष्करी तळ पाकिस्तानच्या लष्कराकडून उभे केले जात आहेत आणि त्यांच्या आडून ते गोळीबार करतायत, जेणेकरून भारताकडून प्रत्युत्तर दिल्या गेल्यानंतर आणि त्यात जर काही नागरिकांच्या निधन झालं किंवा मृत्यू झाला किंवा सिव्हिलियन कॅज्युअलिटीज झाल्या त्यावेळेला जगाला सांगण्यासाठी की भारताच्या हल्ल्यामध्ये आमचे सामान्य नागरिक मारले जात आहेत, अशा प्रकारचा पाकिस्तानचा डाव आहे। मात्र ही जी मोडस ऑपरेंडी आहे ही मोडस ऑपरेंडी यापूर्वी हमास सारख्या संघटना असतील, हिजबुल्ला असतील यासारख्या संघटना सातत्याने वापरत होत्या। त्यामुळे आपल्याला देखील, आपल्या लष्कराला आणि आपल्या सैन्यांना देखील पाकिस्तानच्या कूटनीतीची पूर्णपणे कल्पना असल्यामुळे आपलं प्रत्युत्तर त्या दृष्टिकोनातूनच असणार आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या स्लीपर सेलचा यामध्ये भूमिका होती, ज्यांचा याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग होता, असे जम्मू काश्मीरमधले होमग्राउंड टेररिस्ट असतील किंवा पाकिस्तानला मदत करणारे, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना सहकार्य करणारे अशांची घरं ही तात्काळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे। कारण याच घरांचा फायदा हा प्रामुख्याने ह्या दहशतवाद्यांकडनं स्लीपर सेल ॲक्टिवेट करण्यामध्ये, अशा स्वरूपाच्या योजना आखण्यासाठी केला जात होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचा एक कडक संदेश या माध्यमातून भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांना दिलेला आहे की जर तुम्ही अशा स्वरूपाने पाकिस्तानकडनं पैसा आणून तुमच्या कोठ्या बांधत असाल आणि त्या माध्यमातून दहशतवादी कृत्य करत असाल तर प्रत्येकाला या स्वरूपाने वागणूक दिली जाईल। त्यामुळे वेळी सावध होणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे। दहशतवादाच्या प्रश्नावरती पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्यामध्ये, पाकिस्तानला जागतिक स्तरावरती एकटं पाडण्यामध्ये भारताच्या राजनयाला यश आल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने भारताने आपलं राजनैतिक मोहीम ही जगभरामध्ये राबवली, विशेष करून सर्व राजदूतांबरोबर, राष्ट्रप्रमुखांबरोबर ज्या पद्धतीने परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वतः बोलणं झालं, त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे इस्लामिक देश जे आहेत ते भारताच्या पाठीशी उभे राहिल्याचं मोठं चित्र आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलनी पाकिस्तानच्या आणि विशेष करून जो जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण रिझोल्यूशन हे पारित केलेलं आहे। महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे आता भविष्यामध्ये पाकिस्तानला दहशतवादाला समर्थन देणारा देश म्हणून घोषित करण्यापर्यंत भारताने आता पुढे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून राजनैतिक मोहीम राबवली पाहिजे।